हॅलो, नमस्कार. मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेच्या आजच्या माझ्या दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानाला म्हणजे संवादाला मी सुरू करतो आहे. या डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर यांच्या मिशन IAS अंतर्गत हे जे फेसबुक लाईव्ह होतं आहे याच्यात आजचा 17 एप्रिल 2021चा मी विषय निवडला आहे. माझ्या प्रशासनिक सेवेतील म्हणजेच राज्यसेवेतील काही अनुभव मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला मी या व्याख्यान या संबंधीची एक संकल्पना जी आहे मला जी पटते त्या अनुषंगाने त्या संबंधात मी सुरुवातीला सांगू इच्छितो. मॅक्स मुल्लरचं नाव ऐकलेलं नाही असं माणूस भारतामध्ये तरी शिक्षित माणूस सापडणार नाही. ह्या जन्माने जर्मन असलेले व्यक्ती मॅक्स मुल्लर हे जेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं तेव्हा आपली जी ICS सेवा होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, या सेवेमध्ये जे प्रशिक्षणार्थी जे निवडलेले जायचे परीक्षा पास होऊन प्रशिक्षण करायचे त्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी मॅक्स मुल्लरची सुद्धा निवड झाली होती. मॅक्स मुल्लरसुद्धा ते काम सोपवण्यात आलं होतं. ह्या मॅक्स मुल्लरने एक ग्रंथ लिहिलेला आहे, सगळ्यांनाच कल्पना आहे. ऋग्वेदाचं त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशनसुद्धा केलेलं आहे. पण मला जे बोलायचं आहे तो ग्रंथ हा इंडिया दॅट कॅन व्हॉट कॅन इट टीच अस. इंडिया व्हॉट कॅन इट टीच अस. भारत आम्हाला काय शिकवतो, की भारतापासून आम्हाला काय शिकता येईल, हा जो त्यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं फॉरवर्ड प्रस्तावना करताना ते जे म्हणतात त्याचा मी हिंदीमध्ये अनुवाद आपल्याला वाचून दाखवतो. व्याख्यान हमें इस बात के लिए बाध्य करता है, व्याख्यान हमें इस बात के लिए बाध्य करता है कि हम अपने विषय को संक्षिप्त करें, महत्वपूर्ण और गैर महत्वपूर्ण के बीच में भेद करें और स्वयं को उस आनंद के प्रदर्शन से वंचित रखें जिसे हमने सबसे अधिक परिश्रम से पाया था, लेकिन जो अन्य छात्रों या श्रोताओं के लिए खास महत्व का नहीं है. व्याख्यान देते समय हमें यह बात लगातार ध्यान में रखना होता है कि छात्रों या श्रोताओं को क्या याद नहीं रहता कि उनका ज्ञान सिर्फ उनके लिए ही नहीं बना है बल्कि दूसरों के लिए भी है, और ठीक से जानने का अर्थ होता है ठीक से पढ़ा जाना. मैं यह स्वीकार करता हूँ कि मैं तब तक नहीं लिख सकता जब तक कि मैं उस व्यक्ति के बारे में नहीं सोच लेता जिसके लिए मैं लिख रहा हूँ. हे मॅक्स मुल्लरचे इंडिया व्हॉट कॅन इट टीच अस या त्यांच्या ग्रंथातील फॉरवर्डमध्ये त्यांनी व्याख्यानाबद्दल व्यक्त केलेले हे विचार मलासुद्धा पटतात आणि त्या दृष्टीनेच मी सुद्धा व्याख्यान संवाद या संकल्पनेकडे पाहतो. त्याच दृष्टीने आपणही पाहावं अशी माझी आपल्याला विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना. कालच्या पहिल्या सत्रात पहिल्या पुष्पात म्हणूया आपण, मी जे सांगितलं की MPSCच्या तिसऱ्या लढाईत मी जिंकलो आणि तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून माझी निवड झाली महाराष्ट्र शासनाच्या सहकार त्यावेळच्या कृषी व सहकार विभागात, आजच्या सहकार पणन व वस्तुजोग विभागात. ही निवडसुद्धा जी झाली आणि मी जे रुजू झालो त्याची एक कहाणी आहे. ती कहाणी अशी की मार्च 1984च्या दुसऱ्या आठवड्यात आमच्या पोस्टिंगचे आणि निवडीचे मंत्रालयातून सहकार विभागातून आदेश म्हणजे GR, त्यावेळी GR निघायचा, GR निघाले आणि ते प्रत्येक जे निवडकर्ते अधिकारी होते त्यांना रजिस्टर्ड पोस्टने पाठवण्यात आले. मार्च 1984मध्ये, मार्च 1984च्या दुसऱ्या आठवड्यात. पण तो रजिस्टर्ड पोस्टने पाठवण्यात आलेला लिफाफा मला लखनसिंह कटरेला अजूनही मिळालेला नाही. मला तो त्यावेळेस ते मिळण्याचा प्रश्नच होता, अजूनही मिळालेला नाही. परंतु माझेच
सोबत जे निवड झालेले अधिकारी होते, आज ते रिटायर्ड प्राध्यापक आहेत नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये, डॉक्टर जोगेंद्रनाथ गवई, हे त्यावेळेस AR म्हणून माझ्यासोबतच सिलेक्ट झाले होते आणि माझे चांगले मित्र होते. त्यांनी मला पत्र लिहून कळवलं, कारण त्यावेळेस फोन वगैरे नव्हते. पत्र लिहून कळवलं की म्हणे असं असं GR निघालेलं आहे आणि मी जॉईन झालो आहे आणि तुझी निवड भंडाऱ्यात झाली आहे, तू जॉईन झाला का मला कळव. पत्र मिळालं आणि मला धक्काच बसला की म्हणून मला कसा आदेश मिळालेला नाही. मी ताबडतोब नागपूरला गेलो, त्यांच्याकडून त्या आदेशाची प्रत घेतली, त्याची झेरॉक्स प्रत काढली आणि दुसऱ्याच दिवशी भंडारा DDR ऑफिसमध्ये पोहोचलो रुजू होण्यासाठी. तर तिथल्या OSने सुद्धा मला टरकावून लावलं, म्हणजे तुमचा आदेश कुठे आहे, तुमची प्रत कुठे आहे. म्हटलं तुमच्या ऑफिसला असेल ना, म्हणजे आमच्या ऑफिसला आहे, पण तुमची प्रत कुठे आहे. त्यावेळेस भुसारी साहेब, राम भुसारी हे DDR होते भंडाऱ्याला. त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना भेटलो, त्यांना कल्पना दिली. ते म्हणजे ओके जॉईन व्हा. मी रुजू झालो. मग हळूहळू मला कळायला लागलं की मला तो रजिस्टर्ड पोस्टने पाठवलेला लिफाफा मिळाला कसा नाही. तर त्याच्यामागची जी स्टोरी आम्हाला जी कळली ती आपल्यालासुद्धा सगळ्या या MPSC UPSC परीक्षांना बसणाऱ्या लोकांना कळावी म्हणून मी सांगतो आहे. कदाचित आजही ती पद्धत सुरू आहे की नाही माहीत नाही. ते कारण असं होतं की लिफाफा रजिस्टर्ड पोस्टने पाठवल्याचा दाखवायचा, त्याची पोस्टाची रिसिटी घ्यायची, सगळं घ्यायची, पण तो पोस्टात टाकायचाच नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं की ज्याचा लिफाफा मिळणार नाही तो विहित मुदतीत जॉईन होऊ शकणार नाही. आणि तो विहित मुदतीत जॉईन झाला नाही, त्यात जॉईनिंग रिपोर्ट आला नाही, तर निवड लिस्टमधला जो निवडलेला नाही पण सेकंडवर आहे त्या माणसाचं ऑटोमॅटिक नाव लिस्टवर येतो आणि तो जॉईन होतो. असा काहीतरी प्रकार मंत्रालयामध्ये घडतो असं आमच्या मग उडत कानावर आलं. आणि हे खरं होतं की खोटं होतं हे तर मला माहीत नाही, परंतु माझ्यासोबत ही घटना घडलेली आहे. आणि तो लिफाफा मला अजूनही, मी रिटायर होऊन आता 8.5 वर्ष होत आहेत, अजूनही मला तो लिफाफा रजिस्टर पोस्ट मिळालेला नाही. अर्थात या झेरॉक्सच्या प्रतीवर आणि त्या DDR ऑफिसच्या प्रतीवर मी रुजू झालो. तर हा एक अनुभवसुद्धा या प्रशासकीय सेवेत आपण जेव्हा प्रवेश येतो तेव्हा असे अनुभवसुद्धा येऊ शकतात. म्हणून मी माझ्या अनुभवाचा एक फक्त उदाहरण या दृष्टीने मी तुम्हाला देऊ इच्छितो. दुसरी गोष्ट, आमचं सिलेक्शन झालं, मी रुजू झालो. आमचा परिवीक्षा कालावधी प्रोबेशन पिरियड सुरू झाला. त्यावेळेस 2 वर्षाचा कडक प्रोबेशन पिरियड असायचं. त्या प्रोबेशन पिरियडमध्ये माझ्या सुदैवाने म्हणेन आम्ही 3 मित्र, तीन लोकांचा एक समूह होता. म्हणजे 28 लोक होतो, पण त्यापैकी 3 लोकांचा आमचा समूह होता. त्यांना आम्हाला परिवीक्षण कालावधीमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सहकार क्षेत्र जवळून अभ्यासण्यासाठी आणि शिकण्यासाठी आम्हाला तिथं पाठवण्यात आलं. कोल्हापूर, सांगली आणि सातारा, पश्चिम महाराष्ट्र, जिथं सहकाराचं एकदम सहकारी पीकवर आहे तिथे. आणि आमच्या सुदैवाने तिथे आम्हाला वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे यांच्यासारख्या खऱ्या सहकार महर्षींच्या प्रत्यक्ष सान्निध्यात सहकाराची दीक्षा घेता आली. आम्हाला तिथं सहकार समजून घेता आलं, शिकता आलं. हा कालावधी माझ्या प्रशासनिक सेवेतील मी सुवर्णकालच म्हणेन. अशा प्रकारे आमची या सहकाराच्या प्रबोशन पिरियडमधली सुरुवात. त्यानंतर काय झालं काय की आमचं HDCMचं ट्रेनिंग सुरू झालं नागपूरला. त्या ट्रेनिंगच्या एक भाग होता दौरा कुठल्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये. आमचा दौरा निघाला गुजरात आणि मध्य प्रदेश. तर गुजरातमध्ये बडोदा आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाल, इंदोर आणि उज्जैन इथल्या संस्थांचा आम्हाला अभ्यास करायचा होता. ती एक तारीख मला आठवते, 2 डिसेंबर 1984, ज्या दिवशी भोपाळ गॅस कांड झाला. त्या दिवशी आम्ही बडोद्याला रात्रीला बडोद्याला मुक्कामाला होतो. 3 तारखेला किंवा 2 तारखेला जे काय असेल ते सकाळीच आम्ही बडोद्यावरून बसने, पहाटेच बसने इंदोरला जायला निघालो. इंदोरवरून मग आम्ही भोपाळला जायचं की उज्जैनला जायचं ठरणार होतं. आम्ही निघालो. आमच्या एका मित्राकडे रेडिओ होता. रेडिओ सुरू केला आणि तिथे आम्हाला कळलं की रात्री भोपाळमध्ये असा हादसा झालेला आहे. आमची एक 4-5 लोकांची टीम जी पुढे गेली होती ती भोपाळला पोहोचली होती, ती त्याच्यामध्ये फसलेत. आम्ही मला वाटते रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत
इंदोरला पोहोचलो. तिथे आमचे अधिकारी, आमचे जे प्रशिक्षणाचे होते चिंचोडकर सर, मला आठवते, आठवण कधी विसरत असेल, त्यांनी मग आम्हाला उज्जैनला पाठवलं आणि आम्ही उज्जैनचं ट्रेनिंग घेतली. असा सुद्धा प्रसंग त्यावेळेस आमच्या याच्यात आला होता. आता अर्थात 2 वर्षाच्या प्रोबेशन पिरियडमध्ये आम्ही मंत्रालयातसुद्धा राहिलो, पुण्याच्या सहकार आयुक्त कार्यालयात सुद्धा राहिलो, नागपूरच्या वस्त्रोद्योग याच्यात राहिलो, शुगरमध्ये पुण्याला राहिलो. सगळं ट्रेनिंग झालं आमचं. आणि मग आम्हाला पोस्टिंग मिळाली मे 1986मध्ये. तर माझी प्रोबेशन पिरियडनंतरची पहिली स्वतंत्र पोस्टिंग तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथे मिळाली. या पाटोदा कुठे आहे, काय आहे, या संबंधाने जेव्हा मी माहिती काढली तेव्हा मला जे सांगण्यात आलं ते असं होतं की म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मागास विभाग हा मराठवाडा असतो आणि म्हणे मराठवाड्यात सगळ्यात मागास जिल्हा कोणता असेल तर तो म्हणे बीड जिल्हा असतो. आणि म्हणे बीड जिल्ह्यात सगळ्यात मागास तालुका कुठला असेल तर म्हणे तो पाटोदा असतो. अर्थात मला त्यावेळी ते पाटोद्याची माहिती काढताना मला सांगितलेलं. मी पाटोद्याला गेलो, पोहोचलो. पाटोद्याला पोहोचलो, रुजू झालो. तिथला एकूण भाग पाहून, कारण मी विदर्भातला झाडीपट्टीतला माणूस, आमच्याकडचे वाडे, घर, मोठ्या मोठ्या आवार, आणि तिथे जाऊन मी पाहिलं तर मला वाटलं प्रत्येक घर म्हणजे मला झोपडीच वाटायची. म्हणजे दुर्दैव म्हणा, प्रत्येक घर मला झोपडीच वाटायची. आणि तिथे पाण्याची पाटोद्याला त्यावेळेस इतकी किल्लत होती की आम्हाला 2-2, 4-4 दिवस आंघोळ करता येत नव्हती. एवढं पाणी नव्हतं, पिण्यापुरतं मिळायचं. अशा पाटोद्याला मी तिथे गेलो. परंतु असा जरी तो पाटोदा असला तरी तो पाटोद्याला मी अजून विसरलेलो नाही, विसरू शकणार नाही. त्याचं कारण सांगतो. माझी पाटोद्याला पोस्टिंग झाली मे 86मध्ये. 8 की 9 मे 86ला मी तिथे रुजू झालो. पण त्याच्या जस्ट 1 महिन्यापूर्वी एप्रिल 86मध्ये माझ्या त्यावेळेस 6 महिने वयाच्या मुलाचं हेमेन्झोइमाचं एक मोठं कानाखाली असं एक मोठा गाठ झाली होती. म्हणजे त्याला माने हलवता येत नव्हती. त्याचं एक मोठं ऑपरेशन झालं होतं. 25 टाके त्याला 6 महिन्याच्या मुलाला पडले होते नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये. आणि त्याला दर 15 दिवसानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअपसाठी नागपूरला त्या मेडिकल कॉलेजमध्ये न्यावं लागायचं. अशा वेळेस त्याचा पहिला फॉलोअप मी करून घेतला आणि मला ती पोस्टिंग मिळाली पाटोद्याची. त्यावेळेस माझी मनस्थिती कशी असेल विचार करा. माझा 6 महिन्याचा मुलगा, ज्याचे एवढा मोठा एक शस्त्रक्रिया झालेली आहे, त्याला 25 टाके लागलेले आहेत आणि दर 15 दिवसांनी फॉलोअपला नागपूरला न्यायचं आहे. मी पाटोद्याला आहे. पाटोदा ते माझ्या गावाचं अंतर साधारणतः 750 किलोमीटर. जाणे येण्यासाठी म्हणजे असं की बोरकरनाळ ते आमगाव सायकलने या, आमगाव ते अकोला ट्रेनने या, अकोला ते बीड बसने एस टीने, आणि बीड ते पाटोदा पुन्हा एस टीने. असा हा प्रवासाच्या स्वरूपात 750 किलोमीटरचा अंतर होता. त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअपच्या दृष्टीने मला कुटुंबही हलवता येत नव्हतं आणि मला तिथे राहण्याची मनस्थिती तयार करता येत नव्हती. परंतु तिथला जो स्टाफ होता त्या स्टाफच्या भरोशावर मी तिथे ते दिवस काढलेत. त्या स्टाफमधले एक अजूनही ज्याच्याशी माझे संबंध आहेत इतक्या वर्षानंतरही दुर्गादास रेवलकर, रामराव झांजे, अण्णा मेंगडे, आर महाजन, हरदास, राऊतमारे, मेहबूब, शेख हे वर्ग 3चे कर्मचारी. रेवलकर आणि झांजे अजूनही माझ्या संपर्कात आहेत. आणि वर्ग 4चे बनी मिया. बापरे, काय तिकडचे वर्ग 4चे कर्मचारी किती दक्ष आणि सेवाव्रती असतात. बनी मिया, दगडू मिया, हा थोडासा दारू पिणारा होता, दगडू मिया, आणि राजू क्षीरसागर याने तर माझी खूप सेवा केली. तिथे मला सायटिकाचा अटॅक आला होता. मला चालता फिरता येत नव्हतं, बसू शकतसुद्धा नव्हतं. त्यावेळेस सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीज त्यानं केल्या. त्या अशा लोकांच्या सहवासात मी ते दिवस काढले. परंतु मुलाच्या त्या ऑपरेशनच्या दृष्टीने मी संपूर्ण शासकीय शासकीय रुग्णालयात केलेल्या संपूर्ण कागदपत्रासह सहकार आयुक्त कार्यालयाला अर्ज करत होतो की अशी अडचण असल्यामुळे मला नागपूरच्या आसपास कुठेतरी देण्यात यावं.
काही माझी सुनवाई होत नव्हती. परंतु त्यावेळेस मला जो प्रशासनिक माझ्या कार्यालयाचा अनुभव आला तो एक सांगणं आवश्यक आहे. पाटोद्याला त्यावेळेस कम्युनिस्ट चळवळ खूप जोरात होती. दर 8-15 दिवसाला कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा एक मोर्चा प्रत्येक शासकीय कार्यालयावर यायचा. मी नव्यानेच रुजू झालो होतो आणि माझ्या कार्यालयावर सुद्धा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा एक मोर्चा आला. कुठला तरी कारण होतं, ते आमच्याशी संबंधितही नसेल कदाचित, कारण कम्युनिस्ट आणि सहकार यांचा तसा काही प्रत्यक्ष संबंध येत नाही. माझा स्टाफ घाबरून गेला. म्हणजे हा नवीन नवीन पोरगा आलेला आहे, नवीन आहे, नवा नवा आहे, हा कसं यांना टॅकल करणार हे तर त्यांना माहीत होतं कसं लोक आहेत. म्हटलं हरकत नाही, त्यांना बोलवा माझ्याकडे. 3-4 लोक माझ्याकडे आले, बाहेरच्या बाहेर घोषणा देत राहिले, ऑफिस बाहेर माझ्या चेंबरमध्ये आले, बसले, चर्चा केली. चांगला अर्धा पाऊण 1 तास चर्चा झाली. आणि त्यानंतर ते माझे असे मित्र झाले की मी असेपर्यंत तरी पुन्हा माझ्या कार्यालयावर त्यांचा मोर्चा नाही आला. हा प्रशासनिक जो अनुभव मी पहिल्यांदा घेतला, हा माझ्या बालपणीच्या माझ्या वाड्यातील जे राजकारणाच्या गुप्त खलबत्याने चर्चा व्हायची त्याचा फायदा झाला. तर अशा या पाटोद्यातून शेवटी सहकार आयुक्त कार्यालयाला वारंवार बोलून आणि आमचा जो महाजन कर्मचारी होता तो वारंवार जाऊन त्याने एक पर्याय काढला. तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज एक तालुका प्लेस आहे, त्यावेळेस तालुका नव्हतं, एक गाव आहे आणि एकुलतं एक गडचिरोली जिल्ह्यातलं नगर परिषद असलेलं गाव आहे. म्हणजे तिथे त्यावेळेस गडचिरोली जिल्हा झाल्यामुळे गडचिरोलीत होतं, परंतु जुना एक नगरपालिका असलेलं एकुलतं एक वडसा गाव. तिथे त्या वडसापासून 6 किलोमीटर अंतरावर एक 1200 एकराचा एक CBF आहे, कॅटल ब्रीडिंग फार्म. आणि त्या कॅटल ब्रीडिंग फार्ममध्ये दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या नावाचा एक 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे. महाराष्ट्रात त्यावेळेस आमचे एक मुख्यमंत्री होते, त्याचं नाव मी विसरतो आहे, त्यांनी हे सुरू केलं होतं. जत जिल्हा सांगली, वडसा जिल्हा गडचिरोली आणि ठाण्यात दापचेरी अशा 3 ठिकाणी हे कॉलेजेस सुरू केले होते. त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला सहकारी कायदा, अंकेक्षण, पुस्तकपालन व लेखाकर्म, बँकिंग हे विषय शिकवायला डेप्युटेशनवर आणि मला हजबंड्री डिपार्टमेंटमध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये माझी नियुक्ती केली. आता वडसा हा जे गाव आहे, हे वडसा गाव नागपूरपासून साधारणतः 150 किलोमीटर, 250 किलोमीटर. म्हणून मला तिथून मुलाच्या पोस्ट ऑपरेटिव्ह फॉलोअपसाठी शक्य होतं, म्हणून मी तिथे रुजू झालो. तिथून वडशावरून 6 किलोमीटर रोज सायकलने जायचो, CBF फार्ममध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचो. वर्ष संपलं, मुख्यमंत्री काहीतरी कारणामुळे त्यांना पद सोडावं लागलं आणि तो कोर्ससुद्धा शासनाने गुंडाळला. म्हणून डिसेंबर 87मध्ये कोर्स संपल्यामुळे माझं पद निरस्त झालं आणि मला स्थानांतर केलं. कुठे? म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातच करूया म्हणून त्यांनी सिरोंच्याला केलं. आता सहकार आयुक्त पुण्यातल्या लोकांना सिरोंचा कुठे आहे त्याला गडचिरोली जिल्हाच वाटलं, पण नकाशा जर पाहिला असता तर लक्षात आलं असतं. हा सिरोंचा जो आहे हा आंध्राच्या एकदम बॉर्डरवर आहे आणि सिरोंचा ते नागपूर हे अंतर साधारणतः 400 ते 450 किलोमीटर आहे. आणि डायरेक्ट बस म्हणाल तर तीसुद्धा नव्हती त्यावेळेस. आणि तो पूर्ण नक्षलग्रस्त भाग होता. तिथे फॅमिलीसहित राहणे अशा परिस्थितीमध्ये मुलाला घेऊन हेही शक्य नव्हतं. परंतु मुख्यालयात पुण्यात बसलेल्या लोकांना जिल्हा वाटला ना एकच, वडसा गडचिरोली जिल्हा आणि सिरोंचाही गडचिरोली जिल्हा, म्हणून म्हणजे त्यांची चालना तिथं केली. अर्थात मी पुन्हा सहकार आयुक्त कार्यालयात पोहोचलो. सुदैवाने तिथे एक चांगले सहकार आयुक्तांचे PA म्हणून काम करत होते दिनेश ओडकर सर, ही रिटायर्ड झाले आता. तर दिनेश ओडकर सरांना भेटलो आणि त्यांना माझी अडचण सांगितली. माणुसकीने परिपूर्ण असलेला हा अधिकारी, त्यांनी सुट्टीच्या दिवशी रविवारी ऑफिस उघडायला लावलं आणि माझी ट्रान्सफर ऑर्डर चेंज करायला लावली आणि म्हणजे तुला कुठं पाहिजे? तर कुठं नागपूरच्या आसपास कुठेही दिलं तर चालेल, मला मुलाच्या फॉलोअपसाठी पाहिजे आहे, मी आणि कार्यालय सांभाळू शकेल. त्यावेळेस साले कसा त्यावेळचा भंडारा जिल्हा, आजचा गोंदिया जिल्हा, त्या साले कशामध्येच एक पोस्ट वॅकंट होती. म्हणजे तिथे जाशील का? म्हटलं मला काय हरकत नाही. मी तिथे आलो. साले कसा हे सुद्धा नक्षलग्रस्त जंगलात असलेला भाग, वन्यबहुल, आदिवासी बहुल.
आणि त्या तालुक्यात एकूण संस्था किती त्यावेळेस, आज तिथला तालुका सहाय्यक निबंधकाचा निरस्त झाला आहे, त्यावेळेस संस्था होत्या एकूण फक्त 45. अशा तालुक्यात मला तिथे एक प्रकारे सोडवण्यात आलं म्हणूया, काय हरकत नाही. पण माझ्या पर्याय नव्हता. मुलाच्या ऑस्टिओआर्थोपेडिक फॉलोअपच्या दृष्टीने ते रुजू झालं. आणि तिथे जे मी काम करू शकलो, तिथले लोक आजही मला भेटतात आणि मलाही आनंद देतात, त्यांनाही मी आनंदित करतो. तिथून मग मी बदलून गेलो साकोलीला. पहिल्यांदा मला एक चांगली पोस्टिंग देण्यात आली. तीसुद्धा तेवढं सहकार आयुक्त कार्यालयातून बदल्या व्हायच्या. सहकार आयुक्त कार्यालयामध्ये थोडीशी रदबदली केल्यानंतर त्यावेळेस माझे मित्र कुहीकर साहेब हे तिथं प्रमोशन होऊन गेले होते सहकार आयुक्त कार्यालयात. त्यांच्या थोड्याशा वशिल्यामुळे मला साकोलीला मिळाली पोस्टिंग. साकोलीला आलो. साकोली हा भंडारा जिल्ह्यातला, तत्कालीन भंडारा जिल्ह्यातला सगळ्यात पुढारलेला सहकाराच्या बाबतीत तालुका. आज त्याचे 2 तालुके झाले, साकोली आणि लाखणी. ते त्या ठिकाणी माझा पोस्टिंग झाले. पण तो सुद्धा नक्षलग्रस्तच भाग. म्हणजे पाटोदा सोडला तर वडसा, सालेकसा आणि आता साकोली हा सुद्धा नक्षलग्रस्तच भाग. ते 3 वर्ष मी काम करू शकलो. या 3 वर्षामध्ये मला आज जे प्रशासनिक अनुभव मिळाले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते असे की त्याच वेळेस नागपूरमध्ये हाऊसिंग सोसायट्यांचा एक मोठा स्कॅम उघडकीस आला होता. त्यावेळेस DDR होते नागपूरचे डॉक्टर आपले सुधीर ठाकरे साहेब, MPSCचे चेअरमन झाल्यानंतर IAS होऊन. हे सुधीर ठाकरे साहेब त्यावेळेस नागपूरचे DDR होते आणि माझ्या चांगल्या ओळखीचे होते. मला खूप ते लोभ करायचे माझा. त्यांनी एक नागपूरच्या हाऊसिंग सोसायटीचा स्कॅम सोडून काढला होता आणि त्या सगळ्या संस्था बोगस ठरवून त्या डिरजिस्टर करण्यात आल्या होत्या. तर त्या डिरजिस्टर केल्यानंतर त्या सगळ्या संस्था माडखोलकर साहेबांसारखा मोठा वकील करून हायकोर्टात गेलेल्या होत्या. साधारणतः 500 ते 550 केसेस हायकोर्टात होत्या. आणि त्यावेळेस कॅप्टन अशोक झोटे हे विभागीय सहनिबंधक होते नागपूरचे. तेही मला ओळखायचे. मी LLB केलेलं आहे आणि मी मेरिट 3rd आहे की त्यांना कोणी सांगितलं माहीत नाही, पण त्यांना कळलं होतं. त्यांनी मला आदेश दिला की म्हणे तू साकोलीवरून रोज इथं यायचं आणि ह्या 500 केसेस हायकोर्टाच्या तू हाताळायचे. हा माझा जो अनुभव आहे, हा अनुभव मला जीवनभर माझ्या प्रशासकीय जीवनामध्ये कामात आला. माझ्या LLBचा जो थेअरी नॉलेज होतं मला ते मला प्रॅक्टिकल नॉलेज तिथे मिळालं. हायकोर्टांच्या वकिलांसोबत, हायकोर्टाच्या सरकारी वकिलांसोबत त्यांचं उत्तर लिहिणे, त्यांचे पॅरावाईज लिहिणे, ह्या सगळ्या गोष्टी मला साधारण 500-550 केसेस. माझ्यासोबत अजून 2 माझे सहकारी होते. आणि त्याच वेळेस आज त्यावेळेस गोपनीय होतं, पण आज आता सांगायला काही हरकत नाही, रिटायर झालो आहे. विभागीय सहनिबंधकाकडे ज्या अपील यायच्या, जे रिव्हिजन यायचे, त्यांचं प्रारूप आदेशसुद्धा मीच तयार करायचे. सही फक्त विसानी यांची असायची. तर तोही एक मला एक फार चांगला फायदा झाला, अनुभव झाला प्रशासनिक याचा. हा एक साकोलीचा माझा खूप चांगला फायदा झाला. साकोलीची माझा कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर मला माझं स्थानांतर झालं रामटेक, नागपूर जिल्ह्यात. हाही आदिवासी भाग, हाही नक्षलग्रस्त भाग. तिथे मी 2 वर्ष होतो. परंतु रामटेकवरून मला ताबडतोब माझे स्थानांतर करा अशी विनंती करावी लागली. कारण रामटेक हे पर्यटन स्थळ आणि शनिवार रविवार झाला किंवा हिवाळी अधिवेशन आलं की मग माझ्यावर इतका आर्थिक बोजा पडायचा की माझ्या सगळ्या संस्था आणि सावकार कंटाळून गेले होते. शेवटी नाईलाजाने मला तिथून स्थानांतर करा असं सांगावं लागलं. माझे मित्र दयाराम कापगते आता नाही आहेत, ते नुकतेच आमदार झाले होते. त्यांनी मला विचारलं की म्हणजे तुम्ही अर्जुनी मोरगावला या. म्हटलं अर्जुनी मोरगाव तर हा आपला आवागमनाच्या दृष्टीने अंदमान निकोबार आहे. म्हटलं या सगळं काही होऊन गेलं. अखेर मी अर्जुनी मोरगावला बदलून गेलो. तिथे 8 वर्ष राहिलो. अर्जुनी मोरगाव हा सुद्धा तालुका म्हणजे त्यावेळेस आवागमनाच्या दृष्टीने अंदमान निकोबारच. राहायला घर मिळत नव्हतं. एका गोडाऊनमध्ये पार्टिशन करून असे 3 खोल्या केल्या होत्या. त्यापैकी एका खोलीत मी सहपरिवार राहिलो. 8 वर्ष राहिलो अर्जुनी मोरगावला. कारण तिथून माझी ट्रान्सफर करायला हाकल्याला कोणी तयारच नव्हतं, कोणी यायला तयार नव्हतं. परंतु अर्जुनी मोरगावच्या सहकाराची एक मुहूर्तमेढ मला रोवता आली. आपल्या संपूर्ण नागपूर विभागात कदाचित
एकमेव असं तालुक्यात वसेल की ज्याच्यामध्ये सलग 5-6 वर्षे आपल्या सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी सहकारी संस्थांची कर्ज वसुली 100% होत होती. आज खरं वाटणार नाही, परंतु होत होती. तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, तिथल्या सहकारातल्या कार्यकर्त्यांचा, नामदेवराव कापगते, आमचे भांडारकर, पालीवाल, शिवनारायणजी पालीवाल, ह्या सगळ्यांची मला साथ मिळाली आणि मी 8 वर्षी ते फार चांगल्या प्रकारे काम करू शकलो. परंतु हे 8 वर्ष झालं तरी माझ्या तिथून स्थानांतर होत नव्हतं. MPSC मार्फत डायरेक्ट निवड होऊन 19 वर्ष झाली तरी प्रमोशनही होत नव्हतं. अखेर कंटाळून मी त्यावेळी ती शासनाची बिनपगारी रजा घेण्याबद्दलची योजना होती, त्या रजेचा मी अर्ज केला आणि 1 वर्षासाठी बिनपगारी रजा घेतली. 1 फेब्रुवारी 2003ला मी रजेवर गेलो वर्षभरासाठी आणि गावात घर बांधायला सुरुवात केली. इतक्यातच त्यावेळेस DDR गोंदियाचे होते मिलिंद आखरे साहेब. त्यांनी मला फोन करून सांगितलं, मोबाईल त्यावेळी त्यांच्याकडे असतील, माझ्याकडे नव्हता, की पण तुझं प्रमोशन ड्यू आहे, पण तू जर रजा त्यागून रजा हे करून जर जाईन होणार नसेल तर तुझं नाव प्रमोशनमध्ये येईल. म्हटलं अर्थात प्रमोशन असेल तर मी रजा रद्द करून येतो आहे. तसंच झालं. प्रमोशनची ऑर्डर निघाली आणि मार्च 2003मध्ये मी DDR चंद्रपूर म्हणून रुजू झालो पदोन्नतीनंतर. या पदोन्नतीचं श्रेय वास्तविक पाहता त्यावेळचे मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री सुशीलकुमार शिंदे सरांना जातो. तिथे रुजू झालो चंद्रपूरला. तर चंद्रपूर इथली सहकार चळवळ जी होती ती थोडीशी त्यावेळेस बदनाम झालेली. त्याच्यामुळे तिथे कोणी यायलासुद्धा तयार नव्हते आणि आम्ही नव्यानेच होतो, आम्हाला जेव्हा त्यानं भाग होता आम्ही गेलो. पण तिथे मला जे काम करता आलं, तिथे बँकेचे जे अध्यक्ष होते बाबासाहेब वासाडे, बाकीचे जे लोक होते त्यावेळचे तिथले कलेक्टर संजीव जयस्वाल, अब्दुल रहमान तिथले SP होते, या सगळ्यांची टीम इतकी जबरदस्त होती की तिथे मला फार चांगलं काम करता आलं. मी पणन मंडळाची जी शेतमाल तारण योजना आहे ती योजना राबवली. म्हणजे शेतकऱ्यांनी हंगामाला त्याचा शेतमाल न विकता ते तारण ठेवायचं कुठे, तर बाजार समितीमध्ये. बाजार समिती त्याची देखरेख करेल, गोदावून सगळं करेल आणि त्याच्यावरचं 70% जी काही रेट असेल त्या रेटच्या 70% रक्कम शेतकऱ्याला देईल आणि जून जुलैमध्ये जेव्हा रेट चांगले येतात तेव्हा बाजार समितीच त्याला विकेल आणि उर्वरित रक्कम 6% व्याज कापून शेतकऱ्यांना देईल. ही योजना मी जोरदार राबवली. 1 वर्षात शेतकऱ्यांना जो फायदा झाला तो जवळपास 2.5 कोटी रुपयांचा झाला. ही योजना जेव्हा राबवली पणन मंडळालासुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणून पणन मंडळाचे लोक, पश्चिम महाराष्ट्रातील काही 1-2 DDR, काही बाजार समितीचे लोक अभ्यास करायला आले चंद्रपूरला की हे कशी योजना तुम्ही राबवली. आणि त्यांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की नाही ही बरोबर आहे. त्याच वेळेस नाबार्डची ग्रामीण गोदाम योजना निघाली होती. त्या ग्रामीण गोदाम योजनेमध्ये मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतके गोदाम बांधले की त्यावेळचे खासदार नरेश पोगलिया सर यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जी लोकसभेमध्ये पुस्तिका मिळालेली त्या पुस्तिकेमध्ये हा उल्लेख आहे की चंद्रपूर जिल्हा हा या योजनेमध्ये भारतात प्रथम आहे. असं काम मला ते चंद्रपूरमध्ये करता आलं आणि माझी ही कामाची ख्याती म्हणा ती जे काही ती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या कानावर गेली असेल. आणि म्हणून जेव्हा यवतमाळ ह्या शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याचा DDR कोण असावं असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा माझं नाव समोर आलं आणि मला तिथे पोस्टिंग मिळाली. मे 2006मध्ये मी DDR यवतमाळ म्हणून रुजू झालो. त्यावेळेस अतिशय प्रामाणिक, कामाच्या बाबतीत दक्ष आणि सगळ्या आपल्या स्टाफला सांभाळून घेणारे, आपल्या सहकार्याने सांभाळून घेणारे अतिशय विद्वान असे जिल्हाधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे तिथे काम करत होते. त्यांच्यासोबत 2 वर्ष मी काम केलं. त्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा ग्राफ थोडासा कासेना खाली आला. निलिमा कोटा या नावाच्या एक मोठ्या लेखिका आहेत, चित्रकार आहेत दिल्लीच्या. त्या अभ्यासासाठी तिथं आल्या की शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात. त्यांच्यासोबत मी फिरलो, त्यांना माहिती दिली
आणि त्यांनी विडोज ऑफ विदर्भ हा एक मोठा ग्रंथसुद्धा लिहिला. हे सगळं करत असताना मला त्यावेळेस आमचे अप्तुरकर साहेब जॉईंट डायरेक्टर शुगर होते. त्यांची माझी ओळख नव्हती, पण त्यांनी माझं काम ऐकलं असेल म्हणून त्यांनी मला एक विनंतीमध्ये आदेश दिला की यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना 8 वर्षापासून बंद आहे. याला अवसायनात काढायचं, तू अवसायक हो आणि हा कारखाना चालव, सुरू कर. म्हटलं सर असं कसं शक्य आहे, 8 वर्ष बंद असलेला कारखाना, त्याचे सगळे जंग चढलं असेल अमुक तमुक. म्हणजे काही नाही, तू अवसायक हो आणि सुरू कर. मी नकार देत देत अखेर ते माझ्या घरी आले आणि मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करू. मला त्या बोदेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो 8 वर्ष बंद पडला होता त्याचं अवसायक नेमलं आणि याच्यासाठी नेमलं की मला ते सुरू करायचं. माझ्यासमोर तो चॅलेंज होता. मग त्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूह याची मी मदत घेतली, सक्रिय सहकार्य घेतलं आणि तो कारखाना पूर्ण क्षमतेने 100%पेक्षा अधिक क्षमतेने सुरू केला. सुरू झाला, क्रशिंग सुरू झालं. जे कर्मचारी बाहेर पडून गेले होते ते कर्मचारी कामावर आले, कामाला लागले, सगळे खुश. माझा ते सत्कार करायचे नेहमी. सांगा तुला माझ्या सत्काराला काय अर्थ नाही, मी नोकरी माझ्या पगाराचं काम करतो आहे. पण तो कारखाना सुरू झाला आहे सगळ्यांना मोठा आनंद, शेतकऱ्यांनासुद्धा, तिथल्या कर्मचाऱ्यांना, बाकीच्या लोकांनासुद्धा. इतक्यातच काय झालं की तिथल्या एका राजकीय नेत्याशी, त्यावेळेस ते मंत्री होते, माझं थोडंसं बिनसलं आणि मी स्वतः गडचिरोलीला ट्रान्सफर करायसाठी कुठलाही वसिला लागत नव्हता, कारण तिथे कोणी जातच नव्हतं, पद वॅकंट होतं. माझे स्थानांतर झाले. मी गडचिरोलीला रुजू झालो 2008 जूनमध्ये. तिथे रुजू झाल्यानंतर तिथे मी पाहिलं, त्याच्यापूर्वी माझ्याकडे ॲडिशनल चार्ज होताच, तर थोडी बहुत कल्पना मला होती. चंद्रपूरला असताना माझ्या लक्षात आलं की तिथे सहकाराचं अस्तित्वच नाही. आणि ही गोष्ट आत्ता मागच्या आठवड्यात, म्हणजे 17 एप्रिल 2021चा जो साधनाचा अंक आहे, या अंकामध्ये आमचे ज्येष्ठ, त्याला काय म्हणू, मार्गदर्शक सुरेश द्वादशीवार, जे लोकसत्ता, लोकमतचे संपादक राहिलेले आहेत, तरुण भारतातसुद्धा ते काम केलेलं आहे, एक नव्य विचारक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांची पुस्तकं आज खूप मोठ्या अभ्यासाने वाचली जातात. त्यांचा एक लेख आलेला आहे, नक्षलवादग्रस्त प्रदेशात आमची लोकयात्रा, हा तो अंक. या अंकात त्यांनी या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादाबद्दलची एक कल्पना मांडली. त्याच्यात त्यांनी एकच वाक्य वापरलं आहे की या जिल्ह्यात सहकार अस्तित्वातच नव्हतं. खरं आहे ते, अगदी खरं आहे. ही 2007ची त्यांची यात्रा आहे आणि मी 2008ला तिथे पोहोचलो. मध्ये लक्षात आलं की आपला सहकाराचं तिथं अस्तित्वच नाही. सिरोंच्या अहेरी या भागामध्ये कितीतरी वर्षापासून पिढ्यानपिढ्या कापूस पिकवला जातो आणि कापूस खरेदीची महाराष्ट्र शासनाची योजना आहे. शासन पुरस्कृत खरेदी केंद्र आहेत, पण तिथं अजूनच केंद्र उघडलेलं नाही. मग तिथले व्यापारी कापूस कुठे विकतात? तर जवळच्या आंध्र प्रदेशात किंवा वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे. जे नुकसान होत असेल त्यांना. मग मी त्यावेळचे जे तिथे कलेक्टर होते, निरंजन कुमार सुधांशू, झारखंडचा माणूस, हिंमतवान माणूस, नक्षलवादाला आणि कोणालाही न घाबरणारा कर्तृत्ववान माणूस, त्यांना भेटलो. त्यांनी म्हटलं ठीक आहे, करूया. त्यांनी वरच्या लेवलवरून प्रयत्न केले आणि सिरोंच्याला बाजार समितीमध्ये पहिल्यांदा, गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शासन पुरस्कृत कापूस खरेदी केंद्र उघडलं, सुरू झालं. दरम्यान माझे दुर्दैव आड आले. सप्टेंबर 2008मध्येच माझा एक ॲक्सिडेंट होऊन माझा डावा पायाचा घोटा, गुडघा, वाटी तुटली, फ्रॅक्चर झाली, माझ्या हातात काठी आली. जानेवारी 9मध्ये चिमूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या दौऱ्यातून परत येत असताना कारचा मोठा ॲक्सिडेंट झाला. माझा डावा हात पूर्णपणे गेला. त्यासाठी मला 6 महिने, 5.5 महिने साधारणतः पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. तिथून उपचार घेऊन जेव्हा मी परत आलो आणि गडचिरोलीत पुन्हा रुजू झालो, त्यावेळेस आमचे निरंजन कुमार सुधांशू साहेब बदलून गेले होते आणि दुसरेच एक जिल्हाधिकारी बदलून आले होते. त्यांची माझी ओळख होती जुनी, चंद्रपूरला ते CEO होते मी असताना. त्यांना भेटायला गेलो, औपचारिकता म्हणून सौजन्य भेट, काठी घेऊन, कारण मला हात बांधून असायचा गड्यात,
आणि पायात असल्यामुळे काठी असायची. आणि माझं एक सवय होती की वरिष्ठाच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी बस म्हटल्याशिवाय बसायचं नाही, उभंच राहायचं. इतकं मी प्रोटोकॉल पाळायचो. माझा सहकारी सोबत होता, आम्ही उभंच राहिलो. त्यांना सांगितलं की तर मी अशा कामामुळे 6 महिने नव्हतो, आता आलो आहे. त्यांनी मला ओळखलं, म्हणजे तुमचं लिहिणं वगैरे सुरू आहे की नाही, कविता वगैरे. म्हटलं सर आहे. मग तशाच गोष्टी निघाल्या. त्यांनी मला सांगितलं की म्हणे अमुक अमुक काम करायचं आहे तुम्हाला. म्हटलं सर ते माझ्या विभागात येत नाही, माझ्या विभागाचं काम नाही, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही, माझ्याकडे GR नाही, त्याची काही SO फाईल नाही. ते रागावले एकदम. म्हणजे मी कलेक्टर आहे आणि कलेक्टर जे सांगतो ते काम करायचं असतं, तिथं नाही आणि म्हणायचं नसते, कारणं सांगायची असतात. म्हटलं सर माझ्याकडे कल्पना त्याचं काही हेच नाही ना, म्हणजे काही माहीत नाही, तुम्हाला करायचं आहे. मला त्यांचा स्वभाव थोडासा माहीत होता. म्हटलं ओके सर, काय हरकत नाही. त्यावेळेस मला एकदम कुसुमाग्रजांची कविता आठवली, त्याच्यातले शब्द आठवले आणि मी सहज बोलून गेलो. काय हरकत नाही सर, म्हटलं तुमचा हात जर पाठीवर असला आपल्याला हेही करून घेता येईल, काय हरकत नाही. त्यावेळेस ते जे बोलले ते ऐकून मी आजही शहारून जातो किंवा माझा राग अनावर होऊन जातो. ते म्हणाले आम्ही पाठीवर हात नाही लात ठेवून काम करतो. मी पाठीवर हात नाही लात ठेवून काम करतो. माझा जो सहकारी होता तो थरथर कापायला लागला. त्यांच्या चेंबरमध्ये बाकीचे काही फॉरेस्टचे काही इंजिनियर असे बसलेले होते, ते सुद्धा अवाकून पाहायला लागले. मी रागाने मी सुद्धा इतका हे झालो की मला काही सुचेच ना. मी सॉरी सर, नमस्कार सर करून बाहेर निघून आलो. आणि मग त्यांनी माझ्या मागे लावला सुरू. अर्थात मला तिथून पुन्हा बदलून जावं लागलं, कारण उपचारासाठी मला वारंवार पुण्याला जावं लागायचं. आणि जेव्हा आम्ही पुण्याला जायचो, कारण 6 महिने उपचार घेऊन आलो होतो, तरी हात माझा पूर्ण बरा झाला नव्हता. 5 वर्ष माझा हात गळ्यात बांधून असायचा. मला वारंवार जावं लागायचं आणि ते मला मी गेलो की बस त्यांचा प्रॉब्लेम सुरू होऊन जायचा. शेवटी मला पुन्हा यवतमाळलाच बदलून यावं लागलं. जून 2010 मी यवतमाळला बदलून आलो आणि जुलै 2010 मला कळलं की कॅन्सरने माझ्याशी दोस्ती केली आहे. म्हटलं वा, एवढा मोठा दोस्त, एवढा जबरदस्त दोस्त. आनंद झाला, घाबरलो नाही. चला दोस्त पाहिजे तर असा पाहिजे. ऑगस्ट 2010 शस्त्रक्रिया झाली. तो कॅन्सरचा भाग काढला. डॉक्टरने सांगितलं की म्हणजे आता तुम्हाला काही धोका नाही, पण तरी 6 महिन्यात तपासणी करून घ्या. डिसेंबर 10 पुण्याला रुबी हॉलमध्ये गेलो, तिथे कॅन्सर सेंटर आहे. डॉक्टर भूषण झाडे तिथे त्यावेळी डॉक्टर होते. त्यांच्यासमोर गेलो. त्यांनी सांगितलं की म्हणे PET स्कॅन करून घ्या. केला, जाणवलं की नाही कॅन्सरचं काही अंश आहे. म्हणजे तुम्ही आता रेडिएशन घ्या. रेडिएशन घेतलं. डिसेंबर 10 ते जानेवारी 11 2 महिने रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुण्याच्या रेडिएशन घेतलं. बरं झालं असं मला वाटलं. परत आलो आणि कामकाज करू लागलो आपण नेहमीप्रमाणे. कामात माझ्या कुठल्याच मी हे केलेलं नव्हतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी याच्यापूर्वी जे काम केलेलं होतं ते येऊन पाहिलं तर साखर कारखाना बंद पडलेला होता, तर तो अजून पुन्हा सुरू करता येईल का त्या दृष्टीनेसुद्धा मी प्रयत्न सुरू केले. बाकीचे जे कामं सुरू केले त्यावेळेस देशमुख साहेब हे कलेक्टर होते. त्याच्यानंतर आभा शुक्ला मॅडम आल्या. त्याच्यानंतर श्रावण हर्डीकर सर आले, अश्विन शुक्ल सर आले, अश्विन मुदगल सर आले. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. चांगलं मी काम करू शकलो. परंतु ह्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान एक दुर्घटना डॉक्टरच्या हातून घडली. डॉक्टर असं म्हणतात की लाखातून एका तशी दुर्घटना घडते. म्हणजे माझ्या छोट्या आतडीला छिद्र पडलं आणि त्यामुळे तिथून जो द्रव असतो तो द्रव बाहेर निघायचा माझ्या कमरेच्या मागे. मला काही कळलं नाही सुरुवातीला, पण नंतर सगळे निदान केल्यानंतर कळलं की असं झालेलं आहे. आणि त्याची शस्त्रक्रिया करणे म्हणे मोठे कठीण. कोणीच तयार होत नव्हतं आणि पुण्याचे कोणीही डॉक्टर तयार झाले नाही. परंतु यवतमाळच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमोल देशपांडेंनी ही रिस्क स्वीकारली आणि त्यांनी त्याचा शस्त्रक्रिया केली. पण त्यांनी सांगितले एक अट की म्हणे 15 दिवसपर्यंत तुम्हाला अन्न आणि पाणी वर्ज्य राहील. म्हटलं काय हरकत नाही, सहज शक्य.
परंतु जेव्हा पहिल्या दुसऱ्या दिवसानंतर मला कळायला लागलं की पाण्याशिवाय कसं राहता येतं, ते 15 दिवस मी कसे काढले हा आजही मला आश्चर्य वाटतं. अन्नाशिवाय ठीक आहे, पण पाण्याशिवाय गळा कसा झाला असेल माझा. त्यावेळेस माझे 3 मानसपुत्र, एक उमेशचंद्र हुसे, माझा ADM-AR, दुसरे माझे मानसपुत्रे अर्चना माडवे, यवतमाळचे AR, तिसरा अजित देहनकर, माझ्या कार्यालयातला एक कर्मचारी. ह्या सगळ्यांनी असं काही सांभाळून घेतलं की मला वाटलं काही झालंच नाही. ऑफिसही काम म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा एखादं काही काम वाढला तर तो माझ्याकडे यायचा. मी हॉस्पिटलमध्ये बिन पाण्याचा बिन अन्नाचा असलेला सुद्धा तो प्रश्न सोडवून द्यायचा आणि ते आपलं काम चाललं होतं. शेवटी बरं झालं. यवतमाळमधल्या ह्या आता जे 3 लोकांचे नाव घेतलं, याशिवाय कुडमेथे होता. कुडमेथे तर माझा बॅकबोन होता. अजूनही म्हणजे मी बोलतो भुजंगराव कुडमेथे, देशपांडे, वगारे, माझी एक मानसकन्या हजारे, जयश्री, ह्या सगळ्यांच्या पद्धतीने आपल्याला सगळं काम करता आलं. पण हे जे काम करत असताना एक अतिशय महत्त्वाचा जो भाग असतो तो सांगतो आहे की प्रशासनात आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आपण काहीतरी विशेष आहोत असं वागायला लागलो तर मग कामामध्ये ती जी आत्मीयता असते आणि त्या कामाचं जे आउटपुट असतं त्यातून समाधान मिळत नाही. कदाचित पैशाचं समाधान असेल पण तो मानसिक समाधान मिळत नाही. म्हणून या दृष्टीने मी माझ्या या प्रशासनिक अनुभवातील अनुभव पंचक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि आपण आजचा हा भाग संपवूया. या माझ्या 30 वर्षाच्या साधारणतः या शासकीय प्रशासनिक सेवेत, राज्यसेवेतील जे 5 महत्त्वाचे अनुभव पंचक आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे. 1996 मधली ही घटना असावी. त्यावेळेस बाजार समितीच्या निवडणुका ह्या रेव्हेन्यू विभागामार्फत व्हायच्या, अजून नंतरही व्हायच्या. आणि त्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर जो असायचा तो तहसीलदार असायचा आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर AR असायचा. मी AR होतो अर्जुनी मोरगावला. अर्जुनी मोरगाव बाजार समितीची निवडणूक घ्यायची होती, परंतु त्यावेळेस साकोली ते SDO जे होते त्यांचं नाव मी विसरतो, ते जडून मरून पावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की म्हणे तुला रिटर्निंग ऑफिसर नेमतो, तुलाच निवडणूक घ्यायची आहे. त्यांचा माझा जुना परिचय होता ते कामठीला असताना, मी रामटेकला असताना. म्हणजे ओके सर तुम्ही म्हणता तर मी घेईन. त्यांनी माझी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. हा महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण होतं की बाजार समितीची निवडणूक तर रिटर्निंग ऑफिसर एक AR असतो. हा महाराष्ट्रातला पहिला उदाहरण होतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्यांनी मला नेमलं आणि मी ती निवडणूक घेतली. आणि याच्या पूर्वीची निवडणूक 5 वर्षापूर्वीची जी 51 की 52 हजारात झाली होती, ही 5 वर्षानंतरची निवडणूक मी 37,000मध्ये पूर्ण केली व्यवस्थितपणे. आणि ही गोष्ट जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला कळली तेव्हा आमच्या भंडाऱ्याला त्यावेळेचे DDR होते प्रकाश पद्मावार साहेब, त्यांनी हा इश्यू रेटून धरला आणि बाजार समितीच्या निवडणुका आमच्याकडे यावा या दृष्टीने त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. नंतर ते आपल्याला मिळालं. दुसरं, मी अर्जुनी मोरगावमध्ये असताना बाजूचा तालुका लाखांदूर भंडारा जिल्ह्यातला, तिथलं AR निवृत्त झाले. मग तिथलं पद भरलं नाहीत म्हणून अतिरिक्त प्रभार कोणाला द्यायचा, तर ते साकोलीला किंवा पवनीला द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी नाही गेलं, मला अर्जुनी मोरगावला दिलं. तिथला कोणी प्रभार घ्यायला कोणी तयार नव्हता, कारण तिथे एक कर्मचारी होता तो संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये तक्रार करण्यासाठी कुप्रसिद्ध होता आणि तो काही शिव्या द्यायचा. अशा पद्धतीचा त्याचा एक परिचय सांगितला जायचा. मला सोपवलं 4 मिनिटं काय हरकत नाही, मी घेतो. मी चार्ज घेतला आणि मग 8-15 दिवसातच मला त्याची प्रचिती आली. ती प्रचिती अशी आली की त्याचे सगळे भ्रष्टाचार जे होते ते लेखी करायचा, तो लेखी पैसे मागायचे सावकारांकडून, सोसायट्यांकडून, ते सगळे पुरावे मला मिळाले. आणि त्या दृष्टीने मी त्याला विचारणा केली. मग तो अगोदरच खूप प्रसिद्ध होता. त्याने SP, कलेक्टर, DDR, जॉईंट रजिस्ट्रार, सहकार आयुक्त, सहकार मंत्री, सहकार सचिव, प्रधानमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती सगळ्यांकडे माझ्या विरुद्ध तक्रारीचा सपाटा लावला, खोटे आरोप लावून.
आणि दर दिवशी त्याच्या तक्रारी सुरू आणि रोज मला त्याच्यावरची विचारणा व्हायची. आश्चर्य वाटेल पण राष्ट्रपती कार्यालयाकडून सुद्धा माझी या आरोपाची चौकशी झालेली होती आणि ते निरंक काहीच मिळालेलं नाही, काय नव्हतंच. त्या कालावधीमध्ये कसे कसे प्रसंग येतात म्हणजे माझ्या जीवावरच फक्त बेतला नाही या कालावधीमधला तो प्रसंग आहे. तो मी जास्त स्पष्ट करून सांगत नाही, परंतु मी अर्जुनी मोरगावला असताना दिवाळीच्या सुट्टीत आपल्या सपरिवार मी, माझी पत्नी, माझा मुलगा मुलगी आम्ही चौघेही रेल्वे स्टेशनच्या अर्जुनी मोरगावच्या रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये बसलो गोंदियाला यायला. तिथे सुदैवाने मी कॉलेजमध्ये शिकत असताना मी कॉलेजमध्ये दादागिरी कदाचित करायचो दाढी असल्यामुळे. त्याकरता माझा एक मित्र भेटला आणि म्हणे तू काय केलंस, म्हणे तुला मारण्यासाठी सुपारी मिळालेली आहे आणि तो सुपारी घेणारा माणूस इथे आहे या ट्रेनमध्ये. मला काय वाटलं असेल विचार करा. माझ्या संपूर्ण परिवाराला संपवण्यासाठी अखेर त्याच व्यक्तीने मला प्रोटेक्शन दिलं आणि मला गावी पोचवून दिलं. गावी आलो आणि माझी हिंमत खचली, कारण स्वतःवर वार माणूस झेलायला तयार असतो, परंतु कुटुंबावर जेव्हा वार येतो ना ते झेलणं तर कठीण होतं. आणि मी महिनाभर गेलोच नाही घराला, घरीच राहिलो, गावातच गोरखनारलाच राहिलो. वडील विचारायचे काय झालं, म्हणलं काय नाही, तब्येत बरी नाही. पण त्यावेळेस श्रीमतीने हिंमत दिली की म्हणजे नाही ऐसा नाही होता. श्रीमती मध्य प्रदेशात या हिंदी बोलते, मराठीही फार छान बोलते. त्याने हिंमत दिली, कुछ नाही होता, देखेंगे जाएंगे. आम्ही आलो, हिंमत केली आणि शेवटी प्रकाश पद्मावर साहेब DDR म्हणून बदलून आले आणि त्यांनी माझ्या ह्या संपूर्ण खोट्या आरोपांचा समाचार घेऊन एक रिपोर्ट पाठवला की हे सगळे खोटे आरोप आहेत, याच्यापुढे याची चौकशी होणार नाही आणि करणार असाल तर त्याचा जिम्मेदार तुम्ही राहा. आणि माझी ती संपली. म्हणजे पहा काय होतं आहे की भ्रष्टाचार करणे, करू देणे आणि न करणे ह्या गोष्टी कशा प्रशासनामध्ये अडचणीच्या, त्रासाच्या वगैरे ठरतात, जीवावर बेतण्यापर्यंतसुद्धा गोष्टी येऊ शकतात, याचा अनुभवसुद्धा मला आला. आणि याचा एक फायदा झाला मला. आदिम प्रकाश चित्रे या नावाचा माझा एक कविता संग्रह याच्यातून निर्माण झाला, ज्याची प्रस्तावना कोणी लिहिली. आता मी ज्यांचं नाव घेतलं, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश द्वादशीवार सरांनी, त्यांनी अजून कुठल्याही काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी माझ्या त्या संग्रहाची, या प्रसंगाच्या वरून मी जी कविता लिहिल्या त्या कविता संग्रहाची आदिम प्रकाश चित्राची प्रस्तावना त्यांनी लिहिली. याच्या पुढचा तिसरा जो प्रसंग आहे तो अविभाजित भंडारा जिल्हा जेव्हा होता तेव्हा भंडारा जिल्ह्याच्या जी मध्यवर्ती सहकारी बँक आहे तिच्या इतिहासात पहिल्यांदा ती बँक सुपरशीट झाली आणि तिचा मला प्रशासक नेमला. तिथे प्रशासनिक अव्यवस्था निर्माण झाली होती, आर्थिक अव्यवस्था निर्माण झाली होती. ती बँक सलग 7-8 दिवस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद होती, इतिहासात पहिल्यांदा. अशा ठिकाणी तिथं मला एकल प्रशासक नेमला मी यार असताना. आणि मला ती बँक ताळ्यावर आणावी लागली. रात्री 10-10 वाजेपर्यंत मला तिथे थांबावं लागायचं. तेव्हा तिथे CEO बकाल होते, ते मला सांगायचे साहेब सांभाळून, म्हणजे कर्मचारी इतके नाराज आहेत आणि बिछडलेले आहेत की तुम्हालासुद्धा खतम करू शकतात, काही होऊ शकतं, मारपीट होऊ शकतं. म्हटलं काही होणार नाही. अशा प्रसंगातून ती बँक मी एका 8-9 महिन्यात सुरळीत केली, प्रॉफिटमध्ये आणली, प्रशासनिक व्यवस्था पूर्ण सुधारित केली आणि शेवटी स्वतःहून प्रशासकाचं पद सोडले. त्यावेळेस माझ्याकडे DDRचा ॲडिशनल चार्ज होता AR असताना, आणि शिवाय 3-4 तालुक्यांचासुद्धा AR म्हणून होतं. हा सुद्धा काम मला तिथं करता आलं. आताच मी सांगितलं चौथी घटना ती यवतमाळ जिल्ह्यातली बोदेगाव इथला जय किसान सहकारी साखर कारखाना, तोही मला सुरू करता आला आणि मी गेलो आणि बदलून गेलो. दुसरंच मी सांगितलं की 5वा म्हणजे सिरोंचा बदला, गडचिरोली जिल्ह्यातला, जिथं कापूस पिकवूनसुद्धा कापूस खरेदी केंद्र नव्हतं शासनाचं पुरस्कृत, तिथं करू शकलो आम्ही. हे असे अनुभवसुद्धा आपल्या जीवनामध्ये येतात की जे आपल्या जीवनाच्या समृद्धीसाठी, आपल्या मानसिक समाधानासाठी कामाचे असतात. प्रशासनिक सेवेत असे अनुभव अतिशय कामात येतात. हे अनुभव जर आपण घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्यावर पुष्कळसं बंधनं टाकावे लागतात. ते बंधनं मी टाकले आणि म्हणूनच मी माझ्या साहित्यिक माझा जो पिंड आहे त्या पिंडाकडे मला तेवढं लक्ष नोकरीमध्ये देता आलं नाही.
रिटायर झाल्यानंतर मात्र मी फुल टाईम आता वाचक आहे. जे काय असेल थोडं बहुत लिहितो आहे. माझ्याकडे 53 नियतकालिकं येतात, वाचतो सगळं, लिहितो काहीतरी. या अनुषंगाने आपण प्रशासनिक सेवांकडे जर पाहिलात आणि माझा हा जो मी अनुभव तुम्हाला तुटक प्रकारे सांगितला आणि अगोदरच सांगितले व्याख्यानाची व्याख्या मॅक्स मुलर काय करतात, त्या अनुषंगाने मी हे आपल्याशी बोललो आहे, शेअर केलं आहे. आता मी शेवटी एकच म्हणू इच्छितो की आजचा हा आपला दुसरा दिवस शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेचा. या व्याख्यानमालेचे आपले सगळे प्रवर्तक संचालक मिशन IASचे डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक प्रवीण हांडवे सर, दुसरे सहकारी प्राध्यापक प्रवीण गुल्हाने सर, यांचा मी आभारी आहे. आभार व्यक्त करतो की UPSC MPSCसाठी जे लोक बसत आहेत, परीक्षा करतात, ते तयारी करत आहेत, ते जाऊ इच्छितात, त्यांना आमच्यासारख्या होऊन गेलेल्या प्रशासनिक सेवेत होऊन गेलेल्या लोकांचे अनुभव, जे आमचे जे काही थोडे बहुत तुटक असतील किंवा जे काही असतील, त्या अनुभवाचा फायदा होऊ शकेल. त्या दृष्टीने आपल्याला तयारी करता येऊ शकेल, त्या दृष्टीने मानसिक तयारी करता येऊ लागेल. कारण कधी असे प्रसंग येतात, सांगितले मी जीवावरसुद्धा बेततं आहे, की ह्या सगळ्या प्रसंगातून कसं बाहेर पडता येईल, या दृष्टीने मानसिक तयारी, मानसिक स्थैर्य आणि आपली मनाची तयारी हे करता येऊ शकेल. या दृष्टीने मी आपल्याशी हा संवाद साधला. याला व्याख्यान म्हणण्याऐवजी मी संवाद म्हणेन. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी श्रोत्यांनी जो ऐकून घेतलं, मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. जय विदर्भ, जय सहकार, धन्यवाद.